तुला कसं वाटलं आज IIT मध्ये येऊन? मला मस्त वाटलं. प्रेझेंटेशन वगैरे दिलं बऱ्यापैकी. इथं नाश्ता वगैरे टेस्ट खूप छान होते ना. ओके. ॲम्बियन्स वॉज गुड. येस. प्रेझेंटेशन वगैरे देऊन कसं वाटतंय काय? मला आज फुल स्ट्रेसमधनं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. हो. बाई अशा प्रकारे ठिकाणी जेवण वगैरे आहे. बाईने प्लेटमध्ये एवढं होतं ना की जेवण करण्यासाठी अजून भाजी जास्त होते. मला प्लेटमध्ये घालण्यासाठी जागाच नव्हतं. हा ड्रीम सिटी आहे काही लोकांचा, बघू शकता. असे दोन्ही पोरे ते, हे नंदिनी, हे अक्षता है ना. जेवण करण्यासाठी चालले आता थर्ड फ्लोअरला. गाईस सेशन संपलं, आता जेवण करायला चाललंय सगळ्यांनी मिळून थर्ड फ्लोअरला. तर गाईज वेजसाठी त्यांनी अरेंजमेंट केली होती काय अशा प्रकारे. जेवण वगैरे आहे व्हेज. प्लेट बघू सर कुपन द्यायचं. हां, कुपन टाका आणि काउंटर त्या बाजूला पण आहे, काउंटर त्या बाजूला. ओके मॅम. दोन का ना. अशा प्रकारे ठिकाणी जेवण वगैरे आहे. लाईनीवर थांबलं ती सगळेजण आणि नॉनव्हेज पण आहे या ठिकाणी. ज्यांना नॉनव्हेज पाहिजे त्यांना नॉनव्हेज आहे, ज्यांना व्हेज पाहिजे त्यांना व्हेज. अशा प्रकारे आम्ही जेवणाचं वगैरे अरेंजमेंट केली होती गाईज. तर मी आज मंगळवार आहे तर प्युअर व्हेज खातो गाईज मी. कुठं वाढ तर जाऊ दे, कुठं वाढते वाढ. बघू शकता काही जेवण वगैरे चालू आहे आता. पनीर भाजी आहे, त्यानंतर बटाटे वांगे मिक्स भाजी, त्यानंतर परोठे, राईस आणि सांबार अशा प्रकारे त्यांचं जेवण आहे गाईस. तुझं घर एक मिनिट आम्ही एकदम मस्त आहे जेवण वाढ. सो चलो. प्रज्वल सगळ्यांना वाढायला लागलास का तूच उभारून? वाढपी झालास का? भगवान व्हाईट शर्ट आहे माझं. वाढपी थांबलं गायची तर बघू शकता. सर 2 चपात्या फक्त सर. बस सर बस. गौरी काय काय वाढली काय माहिती मला. हे सगळं जेवण पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा गाईस. फुल लगायचं ना बरं. फुल लोक आहे चलो बस. एवढं कंटेंट त्यांनी दिले आहेत ना आपल्याला खाण्यासाठी. प्लेटमध्ये जागा नाही की वाढून घेण्यासाठी. तर एवढं मस्त आहे गाईस. गौरी आपण ना लास्ट मंथमध्ये ना गोव्याला पण गेलतं तर, आणि आता IIT मुंबईला पण आलं आहे. तुला काय वाटतं, तुझं सजेशन काय, कुठलं चांगलं आहे? मुंबईचं चांगलं आहे का तिकडचं गोव्याचं चांगलं आहे? मुंबई. हां का म्हणजे कसं वाटतं तुला ते जेवण वगैरे कसं आहे? मस्त आहे ना. माझ्या गोव्याला तू असं म्हणते? येस, तुमच्या गोव्याला. माझ्या गोव्याला तू तर आणि गौरी माझ्या गोव्याला सगळे बीच आहे. आता पोस्टर प्रेझेंटेशन आहे ना, रेडी झाली, प्रिपेअर झाली फुल? नाही आहे. ओके चलो देखेंगे क्या होता है. रेडी होणार आहे. जेवण कसं, टेस्ट कसं जेवणाचं? खूप छान, मस्त. मस्त आहे. मला ना विचारा थोडा. नॉनव्हेज कैसा है खाना? नहीं ना, मैंने कॉन्फ्रेंस में पहली बार नॉनवेज खाया. हो फिर भी टेस्ट अच्छा है ना मैम? बहुत अच्छा है. ॲक्च्युली बघायला गेलं ना
तर प्लेटमध्ये एवढं होतं ना की जेवण करण्यासाठी अजून भाजी जास्त होते, मला प्लेटमध्ये घालण्यासाठी जागाच नव्हतं. एवढं फुल प्लेट झालं तर तरी देखील 2 भाजी मी असंच सोडले. जर इन केस मी हे नॉर्मल डेला दिले ना तर मी काहीच ठेवणार नाही, फुल खाणार आहे. ऑलरेडी मी सकाळी नाश्त्यावर करून आणतो म्हणून थोडं खाल्ले. तर उद्या बघूया कसं होतं काय नाही, पण टेस्ट मात्र एकदम नेक्स्ट लेवल. मॅम तुम्हाला टेस्ट चलो गाईज कंटिन्यू राहा गाईज ब्लॉग बघा. आमचा पोस्टर प्रेझेंटेशन आता आहे. जेवणावर सेशन संपलं तर जेवणाचा त्यांचे ब्रेक झाले आता. तर बघूया कसं होतो काय नाही दाखवतो गाईज. कंटिन्यू राहा ब्लॉग बघा. या ठिकाणी सगळ्या ठिकाणी कॉन्फरन्स झाला. तर अजून इव्हॅल्युएटर्सवर आले नाही की त्यासाठी सगळ्यांनी विचारतो की या ठिकाणी आमची एमएससी आहे. Also the particle size is reduced, and for confirmation I did this is the result for the zeta size. Here also the particle size is reduced from 368 to 226. Also the iodine value of the particle size of तर पोस्टर प्रेझेंटेशन हा लावायचा असं तर लावतो आम्ही गाईज. अशा प्रकारे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून पुढचं प्रोसिजर फॉलो करायचं आहे. खूप थोडे चालेल जास्त लास्ट थोडं एवढंच चलो वीडियो काढतो मी आता चालू. the seas are such. You said endangered plant. So if you want to compare it, you also need to have some their biofilm formation property so it can spread the infection in the environment. Okay. Understanding? So this plant, Fraction 1, showed the best results. So I am using Fraction 1 along with green, and my positive control was azithromycin. आता स्टार्ट झालं. that man is examining. That man is examining. This is more of what micro. In this we can be calculate the how much amount of the surfactant post surfactant we can be used into the emulsification. That's why I am treating this as a for oil movement as a drug. गाईज जस्ट आत्ताच आमचं प्रेझेंटेशन सगळ्यांचं कंप्लीट झालं आहे. तर आत्ता पोस्टर वगैरे गुंडाळून ठेवता आम्ही सगळ्यांनी मिळून बघू शकता. या ठिकाणी गौरी प्रतिभा वगैरे आहे ती गाईज.
आणि वगैरे बसले या ठिकाणी आणि सगळ्यांचं चांगलं झालंय. झाले मॅम. हो झालंय. ओके आणि सर तर कसं वाचून मॅम तुम्ही सांगा काय ते प्रेझेंटेशन आहे काय ते मॅम आमचं सगळ्यात best मॅम और क्वेश्चन आहे क्या तर मॅम और मग केले आम्ही सगळ्यांना विचारलं फक्त मॅमला एक विचारलं नाहीत कारण मॅमचं प्रेझेंटेशन बेस्ट झालं असं कळालं यावरून. तर बघूया गाईज त्या ठिकाणी आता लास्ट या ठिकाणी आहे लास्ट यांचं घ्यायला पाहिजे गाईज यांचं झालं की संपलं गाईज. तर या ठिकाणी बघू शकता सगळ्यांनी पोस्टर लावलेलं तर काढले ते गाईज जस्ट. तर आम्ही आता या ठिकाणी रिलॅक्स मिळत बसले. तर बघू शकता गाईज मी पण जस्ट दिले आता माझं फेस बघू शकता माझं पण प्रेझेंटेशन जस्ट झालं आहे आता. तर बघूया काय होतं काय नाही. आता मी सगळं प्रेझेंटेशनवर कंप्लीट झालं आता थोड्या वेळाने मी आता आमची आत्याची घरी जाणार आहे. तर दाखवतो गाईज कसं होतं काय नाही कंटिन्यू राहा. गौरी तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स आता प्रेझेंटेशन वगैरे देऊन कसं वाटतंय काय? मला आज फुल स्ट्रेसमधनं रिलॅक्स झाल्यासारखं होय. वाटलं. फर्स्ट पोस्टर प्रेझेंटेशन म्हणजे फायनल एक्झाम दिल्यासारखं झालं का? फायनल एक्झाम दिला IIT बॉम्बेमध्ये फर्स्ट प्रेझेंटेशन दिल्यावर केवढं रिलॅक्स. होय ओके चलो. आणि सर तुझे काय चला का रे? मुझे बहुत अच्छा लगा स्पेशली हम IIT आए हाँ। मुंबई का हाँ उधर आके पोस्टर प्रेजेंटेशन देने का हमको मौका मिला. थैंक यू IIT. प्रज्वल तुला कसं वाटलं रे? 3 वेळा कॉफी पिलोय 3 वेळा साखर नव्हतं कॉफी. पॉईंट बी नोटेड. येस येस येस. अजून काय वाटलं कॉलेज आणि बिस्किटमध्ये अंडा आहे सांगून त्यांनी गंडवलंय. कोण हे मॅम श्रेया मॅम गांडवलेत का? ओके. आणि तुला कसं वाटलं? प्रेझेंटेशन झाले बरोबर झालं मस्त झालं. ओके मॅम ते झालं मला विचारलं मॅम टीवर कसं होतं मॅम इथं नाश्ता वगैरे टेस्ट खूप छान. छान होते मॅम. ओके ॲम्बियन्स वॉज गुड. येस ओके थँक्यू मॅम. तुला कसं वाटलं आज IIT मध्ये येऊन? मला मस्त वाटलं प्रेझेंटेशन वगैरे दिलं बऱ्यापैकी पण त्यांनी जे क्वेश्चन विचारतात ना ते खूप नेक्स्ट लेवलचे क्वेश्चन आहे ती सांगताच येत नाही या प्रकारे क्वेश्चन विचारले पण तरी क्वेश्चनचा आन्सर द्यायचा प्रयत्न केले. त्यानंतर टी कॉफी वगैरे मस्त होतं ठिकाणी पिले पाणीसुद्धा दिले त्यांनी पिण्यासाठी. तर चलो जेवण पण मस्त आहे नेक्स्ट लेवल आहे जेवण तर नेक्स्ट लेवल टेस्टसुद्धा नेक्स्ट लेवल पूर्ण कुठंच नाही पाहिलं मी. तर मला असं वाटलं KLE सोडून तर IIT द्यावं असं वाटलं. तर ग्रेट एक्सपिरियन्स इन IIT बॉम्बे. फुल ग्रेट एक्सपिरियन्स आहे. चला जाऊया आता पुढे काय होतं काय नाही ब्लॉगमध्ये येतो कंटिन्यू राहा. गाईज बघू शकता प्रज्वलने पोस्टर कसं पकडलं काय गाईज चाललो आहे आता प्रेझेंटेशनवर कंप्लीट झालं आहे. ह्याचं रिझल्ट जे आहे ना तो मेलद्वारे काय होतं ते म्हटलं ते. तर अशा प्रकारे यांचं हॉल आहे. तर आता एंट्रन्सच्या बाहेर चाललो आहे गाईज आम्ही IIT मुंबई. ओके मॅम प्रेझेंटेशनवर कंप्लीट केलं आहे मी. तर चाललं आहे बाहेर पडले आता कॅम्पसच्या हळूहळू चाललो आहे आता. तर चला गाईज कंटिन्यू राहा ब्लॉग बघा गाईज. मस्त आहे गाईज कॅम्पसच्या ठिकाणी आतमध्ये गेल्यावर वगैरे बघितलं आहे तर 3-3, 4-4 फ्लोअरचे आहे ते का त्या ठिकाणी आणि प्रत्येक फ्लोअरला जेवणाचे ॲडजस्टमेंट वगैरे खूप भारी केले ते गाईज. मस्त वाटलं मला टेस्ट वगैरे त्या ठिकाणी मस्त आहे एकदम. तर आतमध्ये असं वाटत होतं की संध्याकाळचे 7:30-8 वाजले होते की काय पण बाहेर आल्यावर करा बघा ऊन कसं आहे. आत मात्र पूर्णच अंधार झालं गाईज. तर चलो सगळेजण चालले आता हळूहळू.